कुठं तरी भरायचे 100 किलो माल आहे वाटतं. जाऊन फटासे भरू आणि लगेच कट्टी मारू. आता ह्या टायमीला जायला यायला तर लई जाम असते संध्याकाळी. तरी मी घेतो बघा सगळी गँग असते पळली येते ती गाडी बघून. पण झाली गाडी भरून 250 किलोची पेटी आली बघा एवढी लांबडी. भावानं 2 मिनिटात आला बरं का. असला दोडकोस घालून गेला सगळं पाणीच पाणी करून गेला. रोडच बंद केला यांनी. त्या पाऊस थांबलाय भावानं आमच्याकडे बघा. पाऊस पडलेला नाही गावाकडे काहीच. ऊस बघा. नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर भावांनो, काल आपण मुंबईत गाडी खाली करून काल काय आपल्याला दिवसभर माल भेटला नाही. येत होते ऑर्डर, पण ते सगळे इकडे MP भोपाळ तिकडे जाऊन काय करतात. बेंगलोरची ऑर्डर आलेली काल, पण ते पण भाडं कमी होतं. पण काल काय भरलीच नाही. मग आजचा दिवस आज पण असाच गेला. आता जवळजवळ 5 वाजलेत. दिवस असाच गेलेला. बेंगलोरच्या ऑर्डर सकाळपासून होत्या, पण बेंगलोर भरायचं नव्हतं. मला इकडे तिकडे कुठेतरी लांब जाऊ. बेंगलोर वैताग आलाय सारखं जाऊन काय असं. म्हणजे ते मला तर वैताग नाही आला, पण ते तुम्हाला बघायला वेगळं वाटतं. म्हणून बेंगलोर म्हणलं जरा थांबव, कुठेतरी लांब भरून जावं. त्याकडे थांबलेला दिवसभर पण काय माल नाही. संध्याकाळी म्हणलं आता दिवस घालवण्याचा अर्थ नाही. बेंगलोरची ऑर्डर फायनली भेटली. म्हटलं चला जाऊ भरायला. यंदा चाललोय भरायला. तर चला भावना, परत एकदा बेंगलोरची सिरीज आपली चालू होते, मुंबई टू बेंगलोर. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण थोडंसं एडिटिंगचं पण स्टाईल जरा चेंज केलंय. आजच्या व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर करू आता व्हिडिओला सुरुवात. बघा राहा. चला पहिला घेऊ भावना ज्योतिबाचा आशीर्वाद. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. जय श्री महाकाल, हर हर महादेव. आणि आता आपण आलेलो आहे वाशीला. वाशीवरून आता घाटकोपर मार्केट असं अंधेरला पोहोचू. लोकेशन मी लावलेलं नाही कुठलं. एअरपोर्टचं तर नाही, बाहेरच कुठं तरी भरायचे 100 किलो माल आहे वाटतं. जाऊन फटासे भरू आणि लगेच कट्टी मारू. थांबणे का नाही. आणि भाड्याचा रिपोर्ट पण करून जाऊ आपण, कारण माल पडलेला आहे माझ्याकडे पाठलो. त्यामुळे जाऊन झापाक करणं भरतो आणि कल्टी मारतो. आता ह्या टायमीला जायला यायला तर लई जाम असते. संध्याकाळी येताना आपल्याला जामच लागेल. मला बराबर व्हिडिओ एडिटिंगला बसायचं होतं. म्हणजे व्हिडिओ एडिट झाला होता, थोडक्यात राहिलं युट्यूबचं. तोपर्यंत फोन आला या भरायला, म्हणून आता निघालोय भरायला. चला जाऊ, झटाझट भरून घेऊन कल्टी मारू. मानपूरच्या सिग्नलला आले भावना. तात्या उभा आहे की सगळं बिन कामाचं. त्या पिकअप वाल्याला एका साईडला घेऊन टेम्पोला साईडला घ्यायला लावलं. ह्या टायमीला दमवाय नाही पाहिजे ट्रॅफिक मध्ये. तरी मी घेतो बघा, सगळी गँग असते पळली येते ती गाडी बघून. आपली गाडी काय ओळख केली सगळी, त्यामुळे काय विषय नाही. पण बाकीच्या गाड्या लई लागली होती. बाहेरचा नंबर बघितला, तेल करायचं चालू करा तिथे. मी एकदा कालवा गेल्यापासून आता गाडी सगळी ओळख केली, नावानं ओळख केली. MS पंडात म्हणलं की ओळख केली. आपल्या भागाली जायची सगळी. तर चला भावानो, फ्लायओव्हर हाणतो आणि डायरेक्ट घुसतो घाटकोपर. पाहुणा वैतागून 8:30 वाजले तर पोहोचले बघा कंपनी पाशी. आणि इथं पुढे ही कट्ट्याला राहू गाडी घातली रिवर्स घेताना. ते कट्टा दिसला नाही मला. आणि हे इथं कुरिअरचं ऑफिस आहे. चला घेऊ भरून. पण झाली गाडी भरून 250 किलोची पेटी आली बघा एवढी लांबडी. आम्ही हाताने भरली. तर चला निघूया आता, डायरेक्ट घरी जाऊ, जेवण करून कल्टी मारू. तर ना भाऊ गाडी लोड झाली. बघितलं तुम्ही केवढं बॉक्स आले. आणि ही छोटीशी गल्ली आहे बघा, ह्या गल्लीतनं जायचं आहे. चला झाले लोड, भुंगा फाईट निघू आता. युटर्न मारला, परत पुढे जावं लागेल. तर चला बघू कसं होतंय. थांबतो, मला व्हिडिओ सोडायचा युट्यूबचा. पुढे जाऊन थांबतो, नाही तर खेळ व्हायचा सगळा. भाऊन गाडी बघायला आपण आलो होतो अंधेरीला, इथं तेली गल्लीत. गाडी झाली भरून बघा. बघू शकता इथं असं कसं आहे, सुपर कार आहेत सगळे. बिग बॉय टॉयज कार आहेत सगळ्या. म्हणजे कुठली कंपनी काय माहिती, वेगळीचे फॉर्च्युनरचे दिसतात राव. आणि इकडे तेली गल्ली, इकडे आतले मारून आपण गेलो होतो.
आणि महत्वाचा विषय म्हणजे आपल्याला एडिटिंग करायचा होता व्हिडिओ, कारण लेट 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 काल सोडायचा राहिला, काल जरा बाहेर गेलेलो, सोडायचा राहिला तसाच. मग म्हटलं आता तर सोडावा. मग मी एडिट बीट बरोबर भरायच्या जायच्या टायमिंगला, म्हणजे व्हिडिओ टाकायच्या टायमिंगला भरायला गेलो, त्यामुळे सगळा खेळ झाला. मग आलो इथं, म्हटलं ट्रॅफिक लागायचं नाही, कंपनीत पोहोचून व्हिडिओ टाकू. म्हणजे इथं गेलो तर ते कुरिअरच्या ऑफिसला होतं मटेरियल, एअरपोर्टवरून आलेलं. म्हटलं चला घेतलं, भरलं त्यानं 2 मिनिटात 100 किलोचा बॉक्स आहे, ढकलला, जाऊ दे म्हटला. मग म्हटलं आता तिथनं बाहेर काढली, रोडवर इथं लावली बघा. म्हटलं रोडवर लावून एडिट करून मग झालंय आपली एडिटिंग वगैरे आणि व्हिडिओ वगैरे सोडून दिले. तर चला मारूया कल्टी डायरेक्ट आता घराच्या दिशेनं. पाटलोड साठी थांबलो होतो, म्हणलं फोन लावा सगळ्यांनी, पण काय कोणाचं जुगाडच नाही राव. त्यामुळे चला कल्टी मारतोय, निघूया आणि पोचूया डायरेक्ट कुठे नवी मुंबईला. तर चला, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, जय श्री महाकाल, हर हर महादेव. कोपरला आलो आणि पाऊसच माहिती झाले बघा, आगमन. सकाळ पडला नाही, गरम होतंय दुनियाचं. आता आला, ये बाबा ये, मी एसी लावून चाललोय आणि आलाय बघा पाऊस. कसा आहे, पड पड मुंबईत पड बाबा. आम्ही निघालो आता, पड काय पडायचं ती. कुठेही नाही थांबता, डायरेक्ट नॉनस्टॉप निघालोय आणि आता लागलोय बघा एक्सप्रेसला. तर चला आता दान 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 जाऊ. आणि एक आपली गाडी होती ती आली पुढे, मी कळंबोलीच्या ब्रिज खाली घुसलो, म्हणलं प्रेडिटर घेऊया. आणि भाऊ गेला वरनं, कारण इकडे गर्दी होती जाम कळंबोलीच्या ट्रॅव्हल्स वाल्यांची, थांबायला चान्स नव्हता. त्यामुळे मग खालनं घातली कळंबोलीच्या. म्हणलं तिथून घ्यायचं काहीतरी थंडगार नाही घ्यायचं. तू भाऊ आला पुढं, चाललाय पुण्याला. तर चला बघू, पुढे थांबलाय, त्याला थांबवलंय. भाऊला बरोबर एक्सप्रेसला थांबलोय. मागे गाडी आपली अक्षय भाऊची आणि आपली. प्रेडिटर घेऊन आलो कळंबोलीचं, मला त्याला प्रेडिटर आणून मग जाऊ. मला पण कंटाळा आला होता. एक्सप्रेसला बराबर थांबलोय, तसं इथं थांबायला अलाउड नाही बरं का, पण थांबलोय आम्ही. 4 इंडिकेटर लावल्यात, झापूक झोपूक दोन्ही नागी नाही, त्या लाईट लांबनं दिसत असेल सगळ्याची, आहे का नाही. त्याला प्रेडिटर आणि कंटिन्यू आपण जाणार एक्सप्रेस जाणार आहे जुन्या रोडनं. त्यामुळे म्हटलं आता ती इकडे शेडूंगला खाली उतरणार, आपण जाणार एक्सप्रेसनं. तर चला हानू प्रेडिटर जा आपण कल्टी मारू. भाऊने एक्सप्रेसला थांबा अलाउड नाही, तसं कधी आपण थांबत नाही बरं का. आज मी पहिल्यांदाच थांबलो एक्सप्रेसला, ती पण ही गाडी खाली जाणार ना, त्यामुळे थांबलो. मस्त प्रेडिटर मारलं, मला पण कंटाळा आला होता. प्रेडिटर मारलं, मला आता झोप तरी यायची नाही. आता छान 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 घाट हाणू. घाटाला आहे बघा ट्रॅफिक रस्त्याला एक्सप्रेसला. बघू आता कुठनं मिसिंग लिंक सोडलं तर जाऊ मिसिंग लिंक, पण ते फाईन चालू केलाय म्हणते ती, त्यामध्ये मिसिंग लिंकचं जरा टेन्शन. बघू कसं होतंय, जाऊ जाप जाप जाप. और आयशर गाडी आहे, फॅमिली मेंबर आपले चहा प्याला. म्हणलं आता इथं कुठे टोल नाक्यावर थांबू, म्हणलं चला. MH02 बेंगलोर चली नागिन, किधर चली क्या पता. 3 ताडपत्र येते म्हणल्यावर लोकलची तर गाडी नाही. 100% लॉंग चालली. भावने एक्सप्रेसच्या टोलवर आली, टोलच्या अलीकडे अर्धा किलोमीटर लागलेला लाईन, एवढं जाम आहे. मग घाटाला तर जाम असणारच आहे 100%. बघा कसं लाईन लागल्या, काय टोल बंद पडला, जळला पेटला, काय झालं. और वरका पाडदिशी टोलवरच यायला आपल्याला वाजलेली 1. तसं 11 वाजता निघलो तिथनं मी, ह्याच्यातनं अंधेरीतनं. 2 तास लागणारच की राव यायला. तर चला टोल क्रॉस करून घेऊ आणि पुढे चाप्याला थांबू. भावानं 2 मिनिटं आला बरं का, असला दोडकोस घालून गेला, सगळं पाणीच पाणी करून गेला, गार वातावरण करून गेला बघा. आता काय टेन्शन नाही लोणावळा चढायला. जरा चालू राहिला असता म्हणजे घाटात मोकळंच राहिलं असतं, बुंगाट गेलो असतो. कारण पावसाच्या गाड्या मग परत कोण चढत नाही, थांबते ती. तर चला पुढे आपले फॅमिली मेंबर थांबलेली, चहा मारू आणि लगेच कल्टी मारू. पाऊस थांबलेला आहे, लागलोय लगेच घाटाला. थांबलो काय नाहीत कुठं, ते दादा पण भेटले नाहीत. बघू शकता पाऊस म्हणजे मागच पडते, इकडं वर काय टिपूच नाही पडला राव. तर चला लागलोय घाटाला आता. मिसिंग लिंक सोडते ते का बघू, नाही तर सरळ निघू घाटात. चलो देखते कैसा होता है. लोणावळा चढण्यात गाडी ऍक्सिडेंट झाल्यामुळे ट्रॅफिक लागले पूर्ण. ट्रकवाला काय तर मागा आला या चढात, बरोबर इथे एक्झिट ला लोणावळा आणि चढायचो होता, त्यात तो ट्रकवाला आलाय मागा, मागच्या गाडीवर चढलाय. रिवर्स सोडली असं गाडी, झाला ऍक्सिडेंट. मागली गाडी जाग्या उभाच आहे. पुढल्याला काय झालेलं नाही, मागण्या त्यानं हे सोडले, त्याला साईडला उभा केलाय त्यानं.
बाकी मागची गाडी पाक ठोकली राजस्थानवाली. तर चला जाप 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 आता ही पास करून घेऊ. मी राईड पाटा झालाय सोडलेला ना. 100 किलोची एकच किट आहे त्यामुळे गाडीला नुकतं ऍक्सिडेंट पाय ठेवतो पळत जातो घाटात. कान 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 आलो बघा. सेकंड वरच घाट सगळा चढला एवढं ट्रॅफिक लागून सुद्धा. फस घ्यायला लागला नाही कुठं. घाट आलोय आलोय लोणावळा पास केलाय भावानं. जेवल्याला नाही राव 2 वाजले. उद्या उपवास आहे का काय? नाही उद्या शुक्रवार आहे. उद्या उपवास आहे का खेळ झाला असं सगळा. बघू नव्हते असे पण पोट जाम झालं होतं. दुपारी जेवले एका ठिकाणी तिथे जरा घोटाळा झाला. सोडा मारते काय बाय कोणाच ठेवते. जाम जाम झालं खूपच मार. तर चला आली बघा लोणावळ्यात धुडकूस घातलाय पावसानं. लय पाऊस झाला इकडं नेहमीप्रमाणे. चला आता पुढं काय ठेपूच नाही आपल्या इकडे. वर्षाच्या टोलवर पोहोचलोय 2 वाजलेत बरोबर. काय झालं आता याच. चला टोल क्रॉस करून घेऊ आणि चहा मारू. झोप आलेले नाही बा. पैकी चहा घेतला बघा. इथं पुढे टप्परी ही आहे. कार लावल्या भावानं कार मध्ये चहाचा जोगाड केलाय. मस्तपैकी चहा घेतला. फ्रेश झालो टकाटक. चेहरा बेरा फेसवॉश न कडक धुतला. मस्तपैकी पावडर बिडर लावून आता मारू कल्टी. झोप का आली उली झोप आलेली मला काय असला हार ना लाला हार काळ 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 वाजली मुद्दामध्ये सोलापूर वालीच कार्यकर्ते. तर चला निघूया आता. जाप जाप पुन्हा पास करू. बघू जर आली झोप पुढे तर झोपून टाकू. आपल्याला काही लई लोड घ्यायचा नाही. रात्री जरा लेट झोपल्यामुळे खेळ झाला. झोप आली आणि त्यात मुंबईत निघलोय 11 वाजता. इथं वाजल्यात 2. सकाळी मातीला पोहोचायचं आहे त्यामुळं लवकर जायचं आहे. तर चला निघूया. मुंबईत गरम होत होतं. आता इकडं गार लागायला लागले. काच बंद करून चालवायची बारी आली. गार लागतंय म्हणजे जर्किंगच घालायची वेळ आली. एवढं गार लागतंय. वातावरण तर पाऊस पडून गेला नाही मला वाटतं त्यामुळे गार लागते. लोणावळ्यात तिकडं असतेच गार. बाबा तळेगावला आलं तरी गार लागते. वर्षा टोल क्रॉस केला. पुण्यात गारवा आहे गारवा. पावसानं गारवा करून गेलाय पाऊस. तर आता पुन्हा पास करायचं आपल्याला. जवळजवळ आता कात्रला जायला वाजणार आहे ते 3 3:30. आता बघू किती वाजतील काय. सकाळचं लवकर जरा पोहोचलो तर बरं होईल. आता काय इथनं जातेच की 6 वाजेपर्यंत घरी. तसं बी उधळाय जातोय घरी 5:30 6ला. बघू आता किती वाजतात काय. एक्सप्रेस सोडलाय आणि 3 वाजलेत बरोबर पुण्यात लागलोय. आता इथनं 3 तास घरी जायला लागते तीच कसं पण. मुंगाड गेलो तर 3 तास लागणारच. तर चला बघू कसं होतंय काय. करू पुन्हा जाण पास. आता काय पुन्हा झोपलाय निम्याला वर. सगळा झोपला 80%. आता काय गर्दी नसणार. जाऊ मुंगाट. म्हणून वाकडच्या पुढे आलोय. आयला आता संध्याकाळचं 3 वाजता काय जाम आहे. जाम लागले. काहीतरी खेळ झाला वाटतं कोणाचा. अरे पहिलाच उशीर झाला. आधीच वैताग आला. झोप कशी तरी घालवल्या फ्रेश होऊन. त्यात आता ही जाम लागलं. अवघड आहे. काहीतरी गाडी बिडी बंद पडली असणार नाही काहीतरी झालं असेल. रोडच बंद केलाय ह्यांनी त्यामुळं जाम लागले. पुरं डायव्हर्शन केलं. काय झाले कोणाच ठाव. रोडच अख्खा बंद केलाय. रोडचं काहीतरी काम चालू आहे त्यामुळे यांनी रस्ता बंद केलाय. पूर्ण जाम लागले राव. अर्धा तास जाईल मला वाटते बाहेर निघायला. पहिला जो वैताग आला होता त्यात ही जाम लागलं. म्हणजे जाम मध्ये काहीतरी काम चालू आहे यांचं रोडचं. पोकारला बेकार असं रोड मध्येच त्यामुळं बंद केलाय रोड. सगळे हायवे वाले उभा आहे ती. टोल नाकावाले IRB वाले. पोकारले कुठं खड्डे पडले ते काय माहिती. चालू आहे काम. पूर्ण अख्खं जाम लागलंय बघा. काही ना सर्व्हिस रोडनं चाललोय. पूर्ण जाम आहे सर्व्हिस रोड. त्यात कारवाली कुठनं बी गोष्टी. गुजरातवाल्यांनी तर सवय आहे कुठनं बी खापाखप घुसायची. कुठनं आहे कोणाच ठाव. तर चला जपाजप. आता ही ट्रॅफिक मध्ये मला वैताग झोप यायला माहिती झालं पास करून. आपल्याला काय पण करून पोहोचायचं आहे घरी. त्यामुळे निघाली ना. तुम्ही झोपला असतो बाराच्या पंपावरच. आपण रिस्क घेत नाही. परत असलं हे झालं टाकाडत तेव्हा कुठं झोप गेली. चहा घेतला टॉम नसता घेतला तर मग झोप गेली नसते. आवाजवाली ही सगळे अडकले त्यामुळे सगळं जाम लागले. तर चला जाण्याचा प्रयत्न करू. पडद्याची पुन्हा पास करू. 3:30 वाजले. इथंच वाकडला. 6 वाजेपर्यंत घरी पोहोचायचंच. आपल्याला काय भावानं बेंगलोरचा माल भरायचा नव्हता.
म्हणलं बेंगलोर तुम्ही पण सारखं बघून बघून वाईट टाकलाय, त्यामुळे म्हटलं काहीतरी वेगळी सिरीज करायला लागते. थांबलो होतो मी काल त्यासाठी. आज दिवसभर पण मी बेंगलोरचा माल भरला नाही. तीन चार माल आला होतो. 5वी ऑर्डर असेल मला वाटतं, चौथी 5वी ऑर्डर असेल बेंगलोर. संध्याकाळी आली, दिवसभर काय मालच नाही राव. म्हटलं भरायचं कलकत्ता नाही तर इकडं पुढं कुठं, पण मालच नाही आला काय. काल तर दिवसभर बोर तिकडच गेला, त्यामुळे काल काय निघलंच नाही. आज निघलं पण सगळे बेंगलोरच. संध्याकाळी म्हटलं आता जाऊ चला भराय. मग 6 वाजताचा फोन आला, बरोबर व्हिडिओ टाकायला थांबलो होतो त्या वेळातच फोन आला. म्हटलं चला आता जायला लागतंय. मग गेलो निघून. 8 वाजले पोहोचायला, त्यामुळे व्हिडिओ मी बरोबर मला वाटते 10:30 वाजता युट्यूबचा सोडलाय. असा वेळ झाला, तर लवकर सुटला असता ना बरोबर गेला असता. मला वाजले 11, 10:30 वाजले व्हिडिओ सोडायला, त्यामुळे वेळ लागला. परत तिथनं 11 वाजता निघलो व्हिडिओ सोडून. ते आता बरोबर पुण्यात 3:30 वाजले. असा खेळ आहे बघा सगळा. पण कापूरवळला थांबलोय आपण. कापूरवळच्या माग डायव्हर्शन आहे का नाही, भारत बेंजवाला गेला डायव्हर्शनवर. मी ज्या दरवेळी येतोय का नाही त्यावेळी कोण ना कोण तिथं ठोकलेलाच आहे त्या डायव्हर्शनच्या ह्याच्यामुळं. ते अचानक डायव्हर्शन दिसत नाही, मग गाडीवाला येतोय ते डायरेक्ट डिवायडरवरच जातोय. पलीकडे ओव्हरटेक करणं असं एकदम ब्लाइंड स्पॉट आहे तो. रोज तिथं काय ना काय त्यांनी लवकर केलं पाहिजे, नाही तर रोज ऍक्सिडेंट आहे तिथं. आता कर्नाटकवाली भारत बेंज होती, डायरेक्ट डिवायडरवर गेला एक साईड, मागची बांधी मिधी मोडून पडल्या एक साईड. तर चला केडी शॉपरला आपण चहा प्यायला थांबलो ना, इथं चहा पिऊ, इथं बन मस्का वगैरे खाऊ पावतो, कारण भूक लागली मला. कारण खाल्लं नाही काय, पोट जाम होतं. अजून पण थोडंसं जाम आहे, पण भूक लागल्यासारखं वाटतंय. जवळजवळ 4 वाजलेत. चला काहीतरी खाऊ आणि मग निघू. लागले राव जाम, आमचे बन मस्का चहा मारू आणि लगेच कल्टी मारू. मित्रांनो लागलेलो आहे आपण खंडाळा घाटाला, पारगाव खंडाळा. आपल्या गाडीत काय मालच नाही बघा. गाडी बघा दाबल तेवढी पळतीया घाटाला सुद्धा. पाक डबल टॉप मध्ये न्यायची म्हटलं तरी जाईल, पण पेटी इकडची तिकडे होईल. टर्निंगला बराबर असं जागा पेळ नाही ना, त्यामुळे सगळा खेळ आहे. तरी पण निघाली बघा कशी बुंगाट निघाली. चौथ्या घेरवर आरामात पळतीय पाहिजे एवढी. आणि काय पाहिजे. आता लागला बघा 5वा. बोंगाट चालती गाडी. मालच नाही काय, मोकळीच गाडी आहे. 100 किलो माल आहे, पेटी आहे ती. चौघाने उचलून टाकली आम्ही, झाली की आहे. तर चला घेऊया 5 करून घाट. बोगदा जर लवकर चालू झाला का नाही मग परत इकडे घाटाला यायची गरजच नाही. लय खतरनाक रोड होणार आहे. बोगद्यातनं डायरेक्ट चढायलाच सगळं त्यांनी बंद केलंय. जसं उतरायला आहे तसं ते चढायला साईडचा बोगदा आहे. अजून काही काम झालेलं नाही. मला वाटतंय ही पावसाळा उस्तूर होईल त्यांचं. झालं की मग इकडे याची भानगडत नाही. इकडे मला वाटतं मोठ्या गाड्याला सोडतील. चवड्या ओडीशी गाड्या ज्या बसत नाही त्या बोगद्या, त्यासनी इकडे उतरायला चढायला तो घाट ठेवणार ती एक सिंगल. बाकी मग काय कटत आहे विषय बोगद्याचा. बोगद्याला घुसलं की मग घाटाच मस्त रोड होईल. आणि त्याच्यामुळे हा एवढा वेळ वाचल. 15-20 मिनिटं लागतील ना घाट चढाय, ते 2 मिनिटात होऊन जाईल सगळं. ओके, प्रगती होती या प्रगती. मध्येच टँकवाला कसला टँक आहे हे, असा काय MLF मध्येच ब्रेकडाऊन झाला. भावानं वरण नजरा बघा घाटात आलचा खतरनाक वाटते. खंडाळा आहे सगळा तो. असं दिसतंय नाद खोळा नाद्या बाद. हा खतरनाक दिसतंय का नाही संध्याकाळचं. बघा बघा नजरा बघा कसं दिसतंय. वा वा वा. आणि हा पूर्ण घाट वरचा कडक. चला चालू आहे. ट्रकवाल्याच्या मागं काय चालाय नको, अनुले पण निघू. भावानं बरोबर 5:30 वाजल्यात आपण आणेवाडीचा टोल क्रॉस करून साताऱ्याकडे निघालोय. तर चला मस्त असं रनिंग चालू आहे. उजडाय पण लागले आता. तर किती वाजतात घरी आता, अजून 6:30 वाजतील घरी जायला. चला पोचू, आंघोळ करू आणि मग तिकडे कार्यक्रमाकडे जाऊ.
उंबरजला झाली आपल्याला उजाडले बघा, सकाळ झालेली आहे. वाजलेच बरोबर 6:30. चला 7 वाजता घरी पोहोचतोय बरोबर. फट्ट रोड झालाय बघा नवीन. कसा वाटतोय? सिमेंट रोड आहे, चिरला राव आतापासूनच. असाच असतोय सिमेंटचा रोड. सिमेंटचा रोड बघा दिल्ली मुंबईचा किंवा आता मी कुठे गेलो रोड लई खतरनाक आहे राव तिकडं. सिमेंटचा नाही पण असा आदळा पडत नाही. एक नंबर रोड आहे. आठ गुजरातला गेलेलं तिकडं एक नंबर रोड. गुजरातला सिमेंट रोड कुठं नाही ती बरं का. त्यांनी त्यांचं लोकल रोड सगळं डांबराच केले. तर आपल्या महाराष्ट्रात यांनी सगळं सिमेंटच केले. असलं रोड ही असं डांबरी रोड आहे सगळं गुजरात मध्ये. सिमेंट रोड कमी आहे की त्यांचं खटाखट काम आहे एकदम. आपल्या इकडे डांबरी येऊन केले कशाला कोणाटा सिमेंट केले आपले. टायमिंगला भावना उमरजला पोचले, मारलाय खाली टन. बराबर ऍक्युरेट टायमिंग मध्ये आले. लय बी उशीर झालेला नाही, लय बी लवकर आलेला नाही. कारण ट्रॅफिक मुळे वेळ लागला नाही तर अजून 2 तास आधीच पोहोचलो असतो. ट्रॅफिक 2 तासाचं लागलंय सगळीकडे. तर चला जाऊ झप आणि झोपायचं तर नाही तर आंघोळ करायची जायचं तिकडं. चला बघू कसं होतंय आता. हॅलो बघा लागलेलं आहे उंबरजच्या खराब रोडला. रोडचं काम चालू आहे. रोडला लेअर केवढी आहे बघा सिमेंट. सगळं सिमेंट दोनदा टाकले कोण सिमेंट. इकडला झालाय पट्टा तयारी आता तिथं राहिलाय एवढा. पावसाळ्यात झाला असता आता किती भारी झाला असतं. मेन जिथं एंट्री करायचं का नाही तिथला सगळा खराब आहे आणि मध्ये आधी बनवलाय. ओके इथलं बरोबर जिथं पॉइंटला इथला लवकर व्हायला पाहिजे होता. यांनी उलट केलंय, लेट केलाय. आता बघा इथं केवढा मोठा झालाय सिमेंट रोड. असं कमी जास्त आहे कुठं कुठं. कडक 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 असू द्या. चला होऊ द्या लवकर. काय काय गाव रोड तरी होऊ द्या लवकर. आणि जर पावसाळ्यात लवकर करायचं त्यामुळे मला त्यांनी सिमेंट केलाय. ट्रॅक्टरवाली लय असते इकडनं. आयला दिंडी आली वाटतं. कुठली दिंडी आली? वार करीत चाललं बघा. पंजवा में बारण आई बला झूले लालण. पंजवा में बारण आई बला झूले लालण. सिंदड़ी दा सेवण दा सखी शाबाश कलंदर. दमादम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर. हो दमादम मस्त कलंदर अली दा पहला. पाऊस थांबलाय भावना आमच्याकडे बघा. पाऊस पडलेला नाही गावाकडे काहीच. ऊस बघा पाऊस निभार होया बाहेर पण झालेला नाही पाऊस. तर मित्रांनो हा आमचा आहे करडपाटण रोड. तो पण रोड पहिला लय भारी होता. आता बघा सिमेंटचा केला. पहिला डांबरी होता म्हणजे एवढाच होता. ह्याच्यापेक्षा थोडासा छोटा होता. ही पांढरा पट्टा दिसतात का केवढा रोड होता. पण रोड असला भारी होता ना. एवढी जुनी जुनी झाडं होती बघा. केवढं मोठं झाड आहे तोटले गाव मधनं. अशी सगळी वडाची याची झाडं होती. लय भारी रोड होता. अजिबात उंच नाही यात्रा आमच्या रोडनं. पण सगळा रोड पागीच करून टाकलाय. सिमेंट करताना सगळी झाडं बिडं काढून टाकलेत. तर चला पोचलोय गावात आता मारुटन. चला भाऊ पोचलोय घरी फायनली. वाजले किती माहित आहे का? जवळजवळ 7 वाजले. 7 वाजता पोचले. लय निवांत झाली. 7 म्हणजे तुम्हाला सांगतो की 8 तास लागलेत आपल्याला यायला ह्याच्यातनं वाशीतनं. तर चला आता भरपूर अशी काम आहेत. धनुरा पहिले आंघोळ घालायचे. लय घाण झाले. अख्खी धुवून घेतो टकाटक. आतनं बाहेरनं. ती काय पिटी आहे पिटीच्या साईडनं धुवून घ्यायला येईल. पण घाण लय झाले गाड्या आतनं यातनं क्लीन करून का नाही. ओके मध्ये टकाटक करू जरा. किरकोळ किरकोळ काम आहे थोडी. ते ग्रीसचे पिन बिन निपल बिपल बसवायचे. कारण पावसाळ्यात आता ग्रीस टाइम टू टाइम पाहिजे नाही तर मग खेळ होतो काय ना काय. तर चला आता पहिली मस्त जाऊन आंघोळ करतो. तासभर पडतो आणि मातीला जायचंय. तर चला हा व्हिडिओ सध्या आपण इथंच थांबवतोय. आता भेटू संध्याकाळी निघतानाच्या व्हिडिओमध्ये. चला जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव.